हॅलो स्टुडंट, आज जो पुढचा पॉईंट आहे तो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. मग व्हॉट इज इन फॅक्ट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल? पण या अगोदर आपण पोटेन्शियल अशी काही कन्सेप्टच नाही आहे त्याच्यामध्ये. मग आपल्याला जी कन्सेप्ट बघायची फर्स्ट ती म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. जी कन्सेप्ट आहे ती कोणती आहे? पोटेन्शियल डिफरन्स. What is meant by potential difference? या ठिकाणी बघा, हा एक पॉइंट कन्सिडर करा. या पॉइंटला ए पॉइंट कन्सिडर करा आणि या पॉइंटला बी कन्सिडर करा. आणि या दोन पॉइंट मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स. मग ते पोटेन्शियल डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा? तर ह्या बी पॉइंटला आपण इनिशियल पोझिशन कन्सिडर करूया. या बी पॉइंटला काय करूया? इनिशियल पोझिशन कन्सिडर करूया. आणि ह्या ए पॉइंटला काय कन्सिडर करूया? फायनल पोझिशन कन्सिडर करूया. मग ह्या बी पॉइंटला आपण काय करूया? एक मास कन्सिडर करूया. या बी पॉइंटला काय करूया? मास कन्सिडर एन करूया. मग तुम्हाला काय करायचं आहे? या बी पॉइंट पासून ह्या ए पॉइंट वरती हा एन मास घेऊन जायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काय करायचं आहे? या दोन पॉइंट मधला आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. मग जर या दोन पॉइंट मधला तुम्हाला या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की ह्या बी पॉइंटला म्हणजे इनिशियल पोझिशनला तुम्हाला मास एन कन्सिडर करायचं आहे. आणि ह्या मास एनला तुम्हाला या बी पॉइंट पासून या ए पॉइंट वरती घेऊन जायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काहीतरी वर्क करावं लागेल, काहीतरी काम करावं लागेल. मग कुठून कुठपर्यंत तुम्हाला काम करायचंय? ह्या बी पॉइंट पासून तर ह्या ए पॉइंट पर्यंत तुम्हाला काय करावं लागेल? काहीतरी वर्क करावं लागेल. तेव्हा तुम्हाला ह्या दोन पॉइंट मधला काय मिळेल? पोटेन्शियल डिफरन्स. मग पोटेन्शियल डिफरन्स डेफिनेशन काय आहे? व्ही ए मायनस व्ही डी इज इक्वल टू व्ही ए मायनस व्ही डी. ए म्हणजे काय? तुमचा फायनल. बी म्हणजे काय? तुमचा इनिशियल. हे काय असेल? तुमचं ह्या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स. ओके. मग या ठिकाणी काय आहे ते लक्षात घ्या. आता तुम्ही काय करता ते ह्या मास एनला ह्या बी पॉइंट पासून ह्या ए पॉइंट वरती घेऊन येतात. ते म्हणजे तुम्हाला काहीतरी वर्क करायचं आहे. आणि ते वर्क तुम्ही कुठून करता? ते ह्या बी पॉइंट पासून कुठपर्यंत? ह्या बी पॉइंट पासून तर या ए पर्यंत अपॉन कोणावरती काम करतात? ते या स्मॉल एम वरती काम करतात. म्हणजे ही जी काही डेफिनेशन तुम्हाला मिळाली ही कोणाची डेफिनेशन मिळाली? पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन मिळाली बिटवीन टू पॉइंट्स. काय मिळाली? व्ही ए मायनस व्ही डी. तुम्ही असं पण म्हणू शकता व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल इज इक्वल टू डब्ल्यू बी टेन्स टू ए अपॉन एम. म्हणजे तुम्ही काम केलंय. कुठून काम केलंय? ह्या बी पॉइंट पासून तर या ए पर्यंत कोणावरती काम केलंय? या एम वरती काम केलंय. म्हणजे तुम्हाला या दोन पॉइंट मधला काय मिळाला? पोटेन्शियल डिफरन्स. ओके. आता तुम्हाला बरं काय बघायचंय? व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल? तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं. जर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला एक जो पॉइंट आहे हा कुठे कन्सिडर करायचा आहे? ॲट इन्फानाइट डिस्टन्स वरती कन्सिडर करायचा आहे. तुम्हाला एक पॉइंट कुठे कन्सिडर करायचा आहे? इन्फानाइट डिस्टन्स वरती कन्सिडर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं असेल तेव्हा. आता आपण काय बघितलं? फक्त पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय ते बघितलं. दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स. आता फाइंड आउट करायचं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. त्यासाठी एक जो पॉइंट असेल तो कुठे असेल? तुमचा सपोज ही इन्फानाइट पॉइंट. इथे जो काही पॉइंट असेल हे इन्फानाइट आहे. ओके. आणि तुम्हाला काय करायचंय बघा, या एका पर्टिक्युलर पॉइंट वरती, ह्या पॉइंट वरती, याला ए म्हणूया, या ए पॉइंट वरती तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं. मग जर तुम्हाला ह्या ए पॉइंट वरती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक पॉइंट कुठे चूज केला? ॲट इन्फानाइट डिस्टन्स वरती. मग सपोज असं कन्सिडर करा हा बी पॉइंट असेल. मग ह्या ठिकाणी काय असेल? तुमचा मास एम कन्सिडर करा. या ठिकाणी काय असेल? तुमचा मास एम असेल. ए म्हणजे काय? तुमची फायनल पोझिशन असेल. बी म्हणजे काय? तुमची
इनिशियल पोझिशन असेल, जेव्हा तुम्ही इन्फानाइट डिस्टन्सला जाता तेव्हा त्या ठिकाणचं पोटेन्शियल हे किती असेल तुमचं ॲट इन्फानाइटला 0 असेल. ॲट इन्फानाइटला पोटेन्शियल किती असतं आपलं 0 असतं. त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कसा असेल त्या ठिकाणचा 0 असेल. पण कुठे फक्त इन्फानाइट डिस्टन्सवरतीच. आता तुम्हाला काय करायचं आहे की ह्या ए पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, हा जो एम आहे ॲट इन्फानाइटला या एमला तुम्हाला या ए पॉइंटवरती घेऊन यायचं आहे. या एमला या ए पॉइंटवरती घेऊन यायचं म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, काहीतरी काम करावं लागेल. मग ह्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, या ठिकाणी काय असेल तुमची ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल, या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट असेल. मग जर ह्या एमला मी स्मॉल फोर्स अप्लाय केला, स्मॉल फोर्स अप्लाय केल्यानंतर तो कुठे येतो, ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये येईल. मग ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये आल्यानंतर काय होईल, त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होईल. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट झाल्यानंतर हा एम काय होईल, ह्या पॉइंटला येऊन पोहोचेल. हा एम काय होईल, या पॉइंटला येऊन पोहोचेल. मग मला सांगा आपण काही वर्क केलंय का याच्यावरती, या एमला ह्या पॉइंटपासून या इन्फानाइट डिस्टन्स पासून जर ह्या ए पॉइंटला घेऊन यायचं आहे तर आपण काही वर्क केलंय का, आपण या ठिकाणी काहीही वर्क केलं नाही. कारण का आपण फक्त इथून काय केलं, थोड्या प्रमाणामध्ये पुश केलं. पुश केल्यानंतर या ठिकाणी तुमचा ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने काय केलं, त्या एमला अट्रॅक्ट केलं आणि इथं आल्यानंतर आपण त्याला थोडंसं स्मॉल फोर्स अप्लाय केला आणि हा एम काय झाला, या ठिकाणी स्टेबल झाला. मग आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वर्क केलेलं नाहीये. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्याला काहीतरी काम करावं लागणार आहे आणि काम केलं तरच आपल्याला काय मिळेल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मिळेल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मिळणारच आहे. ओके, मग या ठिकाणी बघा, मग तुम्ही जर हा एम इथे घेऊन येत असेल तर एका पॉइंटसाठी, एका सिंगल पॉइंटसाठी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे किती असेल तुमचं 0 असणार आहे. एका सिंगल पॉइंटसाठी, एका सिंगल माससाठी तुमचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे किती असेल तुमचं 0 असेल. हे इथं सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला ह्या पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं. मग कसं फाइंड आउट करायचं, मग काय करूया, ह्या आर डिस्टन्सवरती आपण एक कॅपिटल एम मास घेऊया. या आर डिस्टन्सवरती काय करूया, एक कॅपिटल एम मास घेऊया. हा जो कॅपिटल एम आहे किती डिस्टन्सवरती आपण पॉइंट घेतोय, आता आर डिस्टन्सवरती काय घेतोय, पॉइंट घेतोय. बघा ह्या पोटेन्शियल डिफरन्समध्ये एक गोष्ट राहायला सांगायची, जेव्हा तुम्ही ह्या बी पॉइंट पासून ह्या एम ला ह्या ए पॉइंट वरती घेऊन येतात तेव्हा तुम्ही काहीतरी काय करतात, काम करतात. ओके, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, डब्ल्यू टेन्स टू टी अपॉन एम. जेव्हा तुम्ही ह्या एम ला ह्या ए पर्यंत घेऊन येतात तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी ही चेंज नाही झाली पाहिजे. एवढ्या स्लोली तुम्हाला काय करायचं आहे, हा एम या ए पॉइंट वरती घेऊन यायचे. त्याची कायनेटिक एनर्जी कशी असली पाहिजे, 0 असली पाहिजे. म्हणजे त्याची त्या जेव्हा तुम्ही काम करणार त्या ठिकाणची त्या मासची वेलॉसिटी ही कशी ठेवायची, आपल्याला कमी ठेवायची. ठेवल्यानंतर निग्लिजिबलच ठेवायची, कारण त्याच्या त्या ठिकाणी त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नकोय. म्हणजे कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी कशी असेल तुमची, कॉन्स्टंट असेल, म्हणजे किती असेल, 0 असेल. ओके, मग इथं ही कन्सेप्ट आपल्याला इथं यूज करायची. आता बघा मी काय सांगतोय, इथं कॅपिटल एम घेतल्यास आर डिस्टन्सवरती आपल्याला काय फाइंड आउट करायचं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं. ओके, मग पुन्हा असं अजून हा इन्फानाइट पॉइंट आहे, बी पोझिशन म्हणजे इनिशियल पोझिशन, इथं तुमची फायनल पोझिशन. मग या ठिकाणी बघा तुम्ही काय करतात, ह्या एमला ह्या ए वरती घेऊन येतात. ह्या एमला काय करतात तुम्ही, ह्या ए पॉइंट वरती घेऊन येतात. मग याच्यासाठी आपण काय घेतलाय, एक कॅपिटल एम मास घेतलाय. मग हा कॅपिटल एम मास काय करेल, आता या स्मॉल एम ला अट्रॅक्ट करेल. या स्मॉल एम ला काय करेल, अट्रॅक्ट करेल ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग जर हा एम आता ह्या ए पॉइंटला येत असेल, हा एम काय होतोय, ह्या ए पॉइंटला येतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हा जो एम त्याला काय करेल, फास्टली अट्रॅक्ट करेल. फास्टली जर अट्रॅक्ट करत असेल तर आपल्याला एक काम काय करायचं आहे, त्याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होऊ द्यायची
कायनेटिक एनर्जी काय होऊ द्यायची नाहीये, इन्क्रीज होऊ द्यायची नाहीये. आणि जर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज न होऊ देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याच एमवरती त्याचा एक एक्सटर्नल एजंट म्हणून आपल्याला काम करावं लागेल. काय म्हणून? एक्सटर्नल एजंट म्हणून. एक्सटर्नल एजंट म्हणजे कोण? आपण आहोत असं कन्सिडर करा. आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट आपण काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे ह्या ठिकाणी आपण इथं काहीतरी काम करतोय. काम कशासाठी करायचंय की ह्या जो एम आहे ह्या इन्फाइनाइट डिस्टन्स पासून कुठे येतो, ह्या ए पॉइंट वरती येतोय. ह्या इन्फाइनाइट डिस्टन्स पासून ह्या ए पॉइंट वरती येतोय. तेव्हा त्या ठिकाणी त्याचं कायनेटिक एनर्जी ही इन्क्रीज नाही झाली पाहिजे यासाठी काम करतो. तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी ही इन्क्रीज नाही झाली पाहिजे, ती झिरोच असली पाहिजे. ओके, एवढं त्यासाठी आपण काय करतो, या ठिकाणी काहीतरी अपोजिट काम करतो. कोणाच्या अगेन्स्ट करतो? ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, मग अपोजिट काम करतोय. कुठून कुठपर्यंत काम करतोय आपण? ह्या इन्फाइनाइट डिस्टन्स पासून तर ह्या ए पॉइंट पर्यंत. अकॉर्डिंग टू दिस डेफिनेशन म्हणजे काय मिळेल की मला VA मायनस VB इज इक्वल टू वर्क डन. कुठून काम करतात तुम्ही? या इन्फाइनाइट डिस्टन्स पासून. असं इमॅजिन करायचं की ऐवजी इन्फाइनाइट कन्सिडर करा. मग इन्फिनिटी टू कुठपर्यंत? या ए पर्यंत. इन्फिनिटी टू ए अपॉन कोणावरती काम करता तुम्ही? दिस इज एम म्हणजे मास एम. मग ह्या ठिकाणी बघा इन्फाइनाइट डिस्टन्स वरती पोटेन्शियल किती घेतलंय आपण? 0. म्हणजे या ठिकाणी V इन्फिनिटी किती असेल हो तुमचा? 0 असेल. म्हणजे काय येतो? VA इज इक्वल टू वर्क डन इन्फिनिटी टू A अपॉन m. ही काय मिळते तुम्हाला? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची डेफिनेशन मिळते. ही काय मिळते तुम्हाला? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची डेफिनेशन मिळते. आणि जर ही सगळी प्रोसेस तुम्ही जर केली आणि आपलं एम काय, ह्या पॉइंटला काहीतरी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं. मग ह्या पॉइंटला जर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं ठरलं तर ते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल तुम्हाला मिळतं VE असं कन्सिडर करूया. VE ऑफ R. हे R काय आहे? याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आपण फाइंड आउट करतोय. हे R डिस्टन्स वरती फाइंड आउट करतोय. असं ॲज्युम करूया R मायनस G कॅपिटल M अपॉन स्मॉल r. हे काय मिळते तुमचं? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं इक्वेशन. म्हणजे ह्या ए पॉइंटला तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किती मिळते? मायनस G कॅपिटल M अपॉन स्मॉल r. M म्हणजे हा कॅपिटल M, G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, स्मॉल r म्हणजे हा M आणि A मधलं काय असेल तुमचं डिस्टन्स असेल r. ओके, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? हे मायनस साइन कसा? तर मायनस साइन काय घेतलं तर ह्या डायरेक्शन मध्ये काय होतं? तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. याच्या अपोजिट आपण काय करतोय? एक्सटर्नल एजंट म्हणून काम करतोय. याच्या अपोजिट काय करतोय आपण? काम करतोय. जर त्याच्या अपोजिट जर काम करत असेल तर इथे साइन कोणतं येईल तुमचं? निगेटिव्ह होईल. हे इथं महत्त्वाचं आहे. म्हणून इथं साइन कोणतं घेतलं मी? मायनस घेतलं. हे इक्वेशन कसं आलं तर ही डेफिनेशन यूज केल्यानंतर थोडंसं डेफिनेशन सिम्प्लिफाय करायचं असतं. आपला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याचं इक्वेशन घेऊन मग ते त्याचं इंटिग्रेशन वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी काहीतरी वर्क डन मिळेल. कुठून कुठपर्यंत? इन्फिनिटी टू ए पर्यंत. आणि याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर इथला स्मॉल एम आणि इथे एक एम मिळेल. तो एम काय मिळेल? इट कॅन्सल आणि फायनल रिझल्ट मायनस GM अपॉन R. म्हणजे एक पर्टिक्युलर पॉइंट असेल R डिस्टन्स वरती तर त्याच्यासाठी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे तुम्हाला किती मिळतंय? मायनस G कॅपिटल M स्मॉल r. ओके, आता पोटेन्शियल एनर्जी. आता तुम्हाला काय बघायचंय? पोटेन्शियल एनर्जी. हीच कन्सेप्ट दिली आहे तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीची. आणि पोटेन्शियल एनर्जी मध्ये बघा काय सांगता येईल? एक्झॅक्ट या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ती चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे. ती कोणती एनर्जी आहे? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आणि ती
चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मायनस वर्क डन, सगळ्यात महत्त्वाचं काय निगेटिव्ह ऑफ वर्क डन कन्झर्वेटिव्ह फोर्स. कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे जे तुमचं काम असणार आहे ते कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट असणार आहे. म्हणून इथं जे काही काम असेल ते कसं असेल तुमचं निगेटिव्हमध्ये असेल. जे तुम्ही काम करणार आहे ते काम कोणाच्या अगेन्स्ट करायचं आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट करायचं आहे. इथे बघा या एम मध्ये आपण काम करतोय, ह्या एम मध्ये काम काय करतोय एक्सटर्नल एजंट म्हणून काम करतोय. कोणाच्या अगेन्स्ट करतोय या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा काय तुमचा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. हीच डेफिनेशन आपल्याला अशी पण दिली आहे डेल्टा टी इक्वल टू मायनस वर्क डन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हेच या पद्धतीने मायनस डब्ल्यू कन्झर्वेटिव्ह फोर्स ऑन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So what is mean by work done? Work done काय सांगते तुमचं फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन काय सांगते तर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. जेवढं तुम्ही काम करणार त्या कामाचं कन्वर्जन कशामध्ये केलं तुमच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये केलं. म्हणजे या ठिकाणी हे इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला f dx म्हणजेच इथे आपण डी आर पण लिहू शकतो, काही फरक पडत नाही. इथे आपण डी एक्स डिस्टन्स कन्सिडर करतो. डी एक्स बार एक बार डॉट डी एक्स बार ही काय तुमची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ही काय तुमची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कसं मिळाली. जे काम केलंय ते कोणाच्या अगेन्स्ट केलंय सगळ्यात महत्त्वाचं कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट काम करतोय. म्हणजे या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट आपण काय करतोय काम करतोय. आणि ते जे काही काम आहे ते अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळे इथे जी काही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मिळते ही कशी मिळते तुम्हाला निगेटिव्हमध्ये मिळते. म्हणजे जे काम आहे ते कशामध्ये मिळेल तुमचं निगेटिव्हमध्ये मिळेल. ओके बघा या पॉईंटमध्ये आपण काय करायचं फर्स्ट पोटेन्शियल डिफरन्स. या दोन पॉईंटमध्ये आपण काय फाइंड आउट केलं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट केला. एकाला ए म्हटलं बी म्हटलं बीला इनिशियल म्हटलं एला फायनल म्हटलं. तर बी पॉईंटला मास एम कन्सिडर केला. या एमला ह्या बी पासून ए पर्यंत घेऊन जायचं आहे कारण आपला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. मग घेऊन जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल आणि कोणावरती काम करायचं या एम वरती काम करायचं. म्हणून डब्ल्यू पी टेन्स टू ए अपॉन एम. काम करत असताना एक प्रिकॉशन काय घ्यायचं आहे की याची कायनेटिक एनर्जी ही चेंज झाली नाही पाहिजे. याची कायनेटिक एनर्जी ही चेंज नाही झाली पाहिजे. एवढं स्लोली हा एम काय करायचं या ए पॉईंटवरती घेऊन जायचं. ओके मग ही काय झाली पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल बघितलं. जर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं असेल एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी तर एक पॉईंट कुठे कन्सिडर करायचं आहे तुम्हाला ॲट इन्फानाइट डिस्टन्सला कन्सिडर करायचं. जर तो पॉईंट इन्फानाइट डिस्टन्सला तुम्ही कन्सिडर करत असेल तर त्याच्यासाठी पोटेन्शियल हे तुमचं किती मिळेल 0 मिळेल. मग तो बी पॉईंट कन्सिडर केला आणि या ए पॉईंटवरती तुम्हाला काहीतरी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं होतं. जर सुरुवातीला तुम्ही हा एम तर स्मॉल फोर्सने इथं पुश केलं तर हा ॲटोमॅटिकली काय होईल इथे ए पॉईंटला येऊन पोहोचेल. म्हणजेच ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर तो इथे येऊन पोहोचत असेल तर त्याच्यावरती आपण काही काम केलंय का नाही. म्हणजे त्या ठिकाणी एका सिंगल पॉईंटसाठी एका सिंगल माससाठी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे ऑलवेज कसं मिळेल 0 मिळेल. म्हणून यासाठी आपण काय केलं याच्या आर डिस्टन्सवरती एक कॅपिटल एम मास केलं आणि याच्या करस्पॉन्डिंग पर्टिक्युलर पॉईंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड आउट केलं. पुन्हा तो जो काही पॉईंट आहे तो इन्फिनिटी कन्सिडर केला. इन्फिनिटी डिस्टन्सवरती स्मॉल एम कन्सिडर केला. पुन्हा फोर्स थोड्या प्रमाणात अप्लाय केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करेल म्हणजे हा एम काय करेल त्या स्मॉल एमला अट्रॅक्ट करेल. मग ह्या ठिकाणी काय करतोय आपण एक अपोजिट फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्वतःला काहीतरी काम करायचंय. का काम करायचंय तर हा एम काय करेल ह्या स्मॉल एमला फास्टली अट्रॅक्ट करेल. तर फास्टली अट्रॅक्ट केल्यामुळे कायनेटिक एनर्जी काय होईल त्याची इन्क्रीज होईल. ते होऊ द्यायचं नाही. कायनेटिक एनर्जी कशी ठेवायची 0 ठेवायची. म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज झाला नाही पाहिजे. म्हणून याच्या अपोजिट आपण काय करतोय फोर्स अप्लाय करतोय.
म्हणजे याच्या अपोजिट आपण काय करतोय, काहीतरी काम करतोय, तेव्हा हा पॉईंट काय होईल, इथे येऊन पोहोचणार. ओके, पोहोचल्यानंतर तुम्हाला एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं इक्वेशन मिळालं, V इन्फिनिटी टेन्स टू A अपॉन T. हे डेफिनेशन यूज करून त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी तुम्ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं इक्वेशन फाइंड आउट केलं, फायनल ते तुम्हाला मिळतं -gm अपॉन r. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट अ पॉईंट, याच्यासाठी तुम्हाला काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मिळेल, -gm अपॉन r. हे मायनस काय आहे, तर ह्या ठिकाणी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट आपण काय करतोय, काम करतोय. म्हणून या ठिकाणी जे काही निगेटिव्ह साईन आलं आहे हे त्या कारणामुळे आलं आहे. आपलं काम अपोजिट आहे, कोणाच्या अगेन्स्ट, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट. जेवढं आपण काम करणार आहे तेवढं त्याच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय घडेल, चेंज घडेल. जेवढं जास्त काम करू तेवढं जास्त पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय घडेल, चेंज घडेल. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी मी काय सांगितली, डेल्टा यू इज इक्वल टू मायनस वर्क डन कन्झर्वेटिव्ह फोर्स. मायनस काय घेतलं, तर जे तुम्ही काम करतात हे कोणाच्या अगेन्स्ट करतात, ते कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट काम करतात. म्हणून तिथं जे काही वर्क मिळेल हे तुम्हाला कसं मिळेल, निगेटिव्हमध्ये मिळेल. तेच पण दुसऱ्या भाषेमध्ये दिलं मायनस वर्क डन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, डेल्टा यू इक्वल टू मी डी यू घेतलं, मायनस वर्क डन आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन म्हणजे काय, तुमचा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ह्या वर्कचंच कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जीमध्ये करतोय. म्हणजे du इज इक्वल टू f बार डॉट dx बार. ओके.